आता तुम्ही सांगितलं त्याच्यानुसार पाऊस झाला चांगला. आणखीन काय करायचं आणखी? हा द्या ना. आज आहे 25 जुलै 2025. हॅलो. तर 25 पासून 25, 26, 27, 28 हा हा हा. वर्धा, नागपूर, भंडारा, यवतमाळ, अकोला, हम्म. अं, वाशिम, हम्म बुलढाणा या हम्म. जिल्ह्यात आता ना ह्या 4 दिवस चांगला जोराचा पाऊस पडणार आहे. कुठं मुसळधार पडणार आहे, कुठं अतिमुसळधार पडणार आहे, कुठं रिमझिम पडणार आहे, कुठं तुरळक राहील. पण बर पाऊस ह्या 4 दिवस पडणार आहे. बर. त्याच्यानंतर आपण मराठवाड्याकडे वळू. हा हा हा. नांदेड जिल्हा, बीड जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, धाराशिव आणि सोलापूर या भागामध्ये रिमझिम मात्र सुरू राहणार आहे. म्हणजे रिमझिम झडीसारखा पाऊस चालूच राहणार. हॅलो. ते मग या मराठवाड्यात देखील काही काही ठिकाणी खूप जोराचा पाऊस पडेल. बर बर. मध्यरात्री 10 ते 2च्या दरम्यान. म्हणजे आज आज 10 ते 2 का? हो. आणि त्याच्यानंतर राहिलं आता उत्तर महाराष्ट्रात काय झालं, यावल, जळगाव तिकडे पाऊस नव्हता. हो हो. तर मग तिकडं ना आता यावल, पाचोरा तिकडं ना हा. आज पाऊस सुरू झाला असेल किंवा आता होणारच आहे. काही काही ठिकाणी नसला तर आज सुरू होईल. धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा, जळगाव जिल्हा, चाळीसगाव तालुका, नाशिक जिल्हा, येवला, हा हा. श्रीरामपूर, वैजापूर, गंगापूर, शिर्डी, राहुरी, कोपरगाव, नेवासा ह्या हम्म. सगळ्या भागामध्ये आज तिकडे पाऊसच नव्हता इतके दिवस. हो तर हो. त्यांना आज पावसाचं जीवदान भेटणार आहे त्या शेतकऱ्यांना. बर बर. म्हणजे ज्या आणि भागात आतापर्यंत पाऊस नव्हता त्या भागात पण आता पाऊस येणार. हो, आणि राहिला आता कोकणपट्टी ते कायमस्वरूपी पाऊस राहील. आणि पश्चिम महाराष्ट्रात मात्र सरी पडत राहतील. पश्चिम महाराष्ट्रात सरीवर सरी. आणि 28 तारखेला काही ठिकाणी सूर्यदिवसन होईल आणि हा. 29ला जास्त होईल, सगळीकडे होईल. बर बर. म्हणजे मग डायरेक्ट मग पाऊस पुन्हा नंतर 10 ऑगस्ट नंतर ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस येईल मग पुन्हा डायरेक्ट मोठा. बर बर. म्हणजे 8 दिवस समजा 8 ते 10 दिवस उघडीप राहील. शेतकऱ्याला काम करायला वेळ भेटणार. हो हे नाही जर उघडलं तर शेतकऱ्याचे कापसं ओंबळत येतात मग. हो. आम्हाला आता खूप म्हणजे आम्हाला भरपूर पाऊस झाला. त्याच्यामुळे ना हे पाऊस उघडणं लय जरुरी आहे. हो हो. आणि उघडणार आहे तसं 28च्या नंतर. बर.